खेळताना ओढणीनं गळफास लागला, वर्षाच्या मुलीचा मृत्यू. कडेगाव तालुक्यातील वांगी येथील घटना. कडेगाव तालुक्यातील वांगी येथील पल्लवी नितीन शिंदे वय वर्ष 9 या मुलीचा घराच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास लावून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. प्राथमिक तपासात खेळताना गळफास लागल्याची शक्यता वर्तवली जाते. चिंचणी वांगी पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वांगी तालुका कडेगाव येथील गावाच्या पश्चिम बाजूस असलेल्या मोकळेमळा इथं नितीन शंकर शिंदे हे आपल्या कुटुंबासह रानातील वस्तीवर राहत आहेत. नितीन यांना 11 वर्षाचा मुलगा व 9 वर्षाची पल्लवी ही मुलगी आहे. मंगळवारी पल्लवी ही सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घराबाहेर गेली होती. तिची आई घरात होती. वडील नितीन हे मोठ्या मुलाला घेऊन कराडला गेले होते, तर आजोबा देखील बाहेर गेले होते. पल्लवी बराच वेळ झाला तरी परत आली नाही, त्यामुळे आईनं तिचा शोध सुरू केला. तेवढ्यात घरातील लोक आले. सर्वांनी तिची शोधाशोध चालू केली. तेव्हा रात्री उशिरा घराच्या दक्षिण बाजूस असलेल्या आंब्याच्या झुडपास गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत पल्लवी आढळून आली. वडिलांनी तिला तातडीनं चिंचणी वांगी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र ती मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. मिरज येथील शासकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. खेळताना ओढणीनं गळफास लागून ती मृत झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात व फॉरेन्सिक लॅबमधील तपासण्यात स्पष्ट झालेलं आहे. घटनास्थळी उपअधीक्षक विपुल पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करत आहेत. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.